आपला आवाज कोकण 24 तास। बालकांमध्ये श्रवण दोष निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे। जन्मजात बालकांमध्ये श्रवण दोष आनुवंशिकरित्या निर्माण होऊ नये याकरिता मूकबधिर दाम्पत्यांनी मूल जन्माला घालण्यापूर्वी जेनेटिक काउन्सिलिंग करणे आवश्यक आहे। तसेच जन्मजात दोषाचे वेळीच निदान होण्याकरिता जिल्ह्यातून सर्व ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये नवजात बालकांचे श्रवण दोष चाचणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली। शासकीय किंवा खासगी रुग्णालयात जन्माला येणाऱ्या प्रत्येक शिशूची चाचणी होणे आवश्यक आहे। याकरिता अंगणवाडी सेविका, आशा तसेच माता पित्यांनी देखील सजग राहण्याचे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले। दिनांक 3 मार्च हा दिवस श्रवण दिन म्हणून साजरा केला जातो। जागतिक श्रवण दिन म्हणून साजरा केला जातो। ह्या औचित्याने आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये श्रवण दोष असणाऱ्या बालकांच्या समस्या आणि उपाययोजना यासाठी जनजागृती शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये श्रवणदोष असणारी बालकं, त्यांचे आईवडील, विषय शिक्षक आणि या विषयातले तज्ज्ञ वैद्यकीय व्यावसायिक हे सर्व मिळून 200 व्यक्ती सहभागी झाल्या होत्या। आणि यामध्ये प्रामुख्याने यावर्षीची जी थीम आहे ती समाजातून शाळेकडे प्रत्येक मुलासाठी श्रवण आरोग्य सेवा अशी आहे। आणि या अनुषंगाने या शिबिरामध्ये अर्ली डिटेक्शन, मुलांचं जन्मतः श्रवणदोष आहे का यासाठी मुलांचं अर्ली डिटेक्शन, त्यांच्या सामाजिक समावेशनामध्ये येणाऱ्या समस्या आणि त्यावर कशा उपाययोजना करायच्या याबाबत तज्ज्ञांचं मार्गदर्शन देण्यात आलं। त्यासाठी शासन स्तरावर असणाऱ्या विविध योजना आणि यांचा लाभ कशा पद्धतीने घेता येईल याचंही मार्गदर्शन प्रत्यक्ष देण्यात आलं। पालकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या आणि हे निवारण करण्यासाठी शासन आणि त्याच्याबरोबर कार्यरत असणाऱ्या विविध सामाजिक संस्था आणि आरोग्य व्यवस्था हे सर्वांच्या मदतीने हे शासन कटिबद्ध आहे असं एक संकल्प या शिबिराच्या अन्वये करण्यात आला। तर यामध्ये पहिलं आहे की लवकर ह्या दोषाचं डिटेक्शन होणं, यासाठी शासनाने पाऊल उचललेलं आहे। आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्व ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय आणि जे आपलं जिल्हा रुग्णालय आहे त्यामध्ये जन्मतःच बालकाच्या श्रवणदोषाचं निदान करण्यासाठीची यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे। रत्नागिरी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक श्रवण दिन स्वर्गीय शामराव पेजे सांस्कृतिक भवन जिल्हा परिषद येथे साजरा करण्यात आला। त्या अनुषंगाने श्रीमती रानडे यांनी संदेशातून आवाहन केले। कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सुनीता शिरभाते, जिल्हा परिषद यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। कार्यक्रमाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सामान्य रुग्णालय येथील कान घसा तज्ज्ञ डॉक्टर वैभवी व्यास आणि वाचा उपचार तज्ज्ञ अभिषेक गांधी, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या प्रकल्प संचालक केंद्राच्या प्रकल्प संचालक सुरेखा पाथरे, विशेष शिक्षिका श्रीमती मयेकर, मुख्याध्यापक गजानन राजपूत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या व्यवस्थापक आरती कदम आदी मान्यवर उपस्थित होते। समाजातून शाळेकडे प्रत्येक मुलासाठी श्रवण आरोग्य या जागतिक थीम बाबत प्रस्तावनेत श्रीमती शिरभाते यांनी माहिती दिली। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या व्यवस्थापक श्रीमती कदम यांनी श्रवण दोष असलेल्या बालकांसाठी उपलब्ध असलेल्या संदर्भ सेवा योजनेचे मार्गदर्शन केले। तसेच जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय येथे जन्मजात बालकांच्या श्रवण दोष तपासणीची सेवा उपलब्ध असल्याचं सांगितलंय। श्रवण दोष प्रतिबंधाबद्दल डॉक्टर कश्मीरा चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। तर लवकर निदान होऊन लवकर उपचार याबाबत वाचा उपचार तज्ज्ञ प्राजक्ता भोगटे सातवसे यांनी सविस्तर विवेचन केले। यावेळी दिव्यांग सक्षमीकरण मार्गदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले। श्रवण बाधित दिव्यांगांच्या समस्या, विविध योजना आणि पुनर्वसन याबाबत जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या प्रकल्प संचालक केंद्राच्या श्रीमती पाथरे यांनी उपस्थितांशी चर्चा केली। या प्रसंगी कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेनंतर मुख्य प्रवाहात आलेल्या आर्य सुशांत रेवाळे यांनी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर भाष्य केले। कैलासवासी केपी अभ्यंकर मूकबधिर शाळेच्या माजी मुख्याध्यापिका अनुराधा ताटके यांचा या प्रसंगी सन्मान करण्यात आला।
श्रवणदोष असलेल्या बालकांची आणि प्रौढ व्यक्तींची आस्था फिरते. श्रवणदोष चाचणी केंद्रात तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाचे साइन लँग्वेज इंटरप्रिटर म्हणून सीमा मुळे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन राजेश गोसावी यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कक्षातील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता संजय बलाढे यांनी केले. कार्यक्रमाला दिव्यांग पालक, विशेष शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि यामध्ये शासकीय रुग्णालयांमध्ये स्क्रीनिंग हे सुरू झालंय. तर याद्वारे मी आवाहन करते आणि याबाबत आम्ही आदेशही काढू की सर्व खाजगी रुग्णालयांमध्ये जन्माला येणाऱ्या, म्हणजेच या जिल्ह्यात जन्माला येणाऱ्या प्रत्येक बालकाचं जन्मानंतर याबाबतचं OAE स्क्रीनिंग जे आहे ते झालं पाहिजे. आणि एवढ्यावरच आपण थांबणार नाही आहोत, तर ज्यांना असे श्रवणदोषचं निदान होईल त्यांना संदर्भ सेवेसाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आपण रेफर करू आणि त्यासाठी त्यांना श्रवणयंत्र पुरवणं किंवा शस्त्रक्रिया करणं यासाठी सुद्धा संदर्भित करणं आवश्यक आहे. त्याही दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. म्हणजेच काय, ते या दिनाचं औचित्य साधून अर्ली डिटेक्शन, संदर्भ सेवा देणे आणि ह्या मुलांना शाळेमध्ये समावेशन करून घेणे, समाजामध्ये सामावून घेणे यासाठी प्रयत्न करण्यात येतील. आणि याद्वारे मी पालकांनाही आवाहन करते की ज्या पालकांच्या मुलांमध्ये असे दोष आढळत आहेत त्यांनी हिरमुसलं न जाता याकडे सकारात्मकपणे बघून त्या मुलाला आपल्याला लवकरात लवकर समाजामध्ये त्याचं समावेशन कसं करता येईल यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करूया, असं याद्वारे मी आवाहन करते. या शिबिरामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आढळली, ती म्हणजे की जे पालक दोन्ही, म्हणजे मूकबधीर दोन्ही पालक आहेत, आई बाबा, त्यांच्या पोटी जन्माला येणाऱ्या मुलांचं पुन्हा डंब अँड डेफ म्हणजे मूकबधिरत्व असणारं मूल जन्माला येण्याचं प्रमाण लक्षणीय आढळतं आहे आजकाल. तर त्यासाठी जेनेटिक काउन्सिलिंगची सोय ही आत्ता पेड सोय जी आहे ती उपलब्ध आहे. तर अशा पालकांना मी आवाहन करते याद्वारे की त्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, जेणेकरून अशी मुलं, म्हणजे मूकबधीर पालकांच्या पोटी मूकबधीर मुलं जन्माला येण्याचं प्रमाण जे आहे ते कमी किंवा शून्य करण्याकडे आपल्याला वाटचाल करता येईल. धन्यवाद. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास।